पर्व न्यूज, आरंभ एका नव्या पर्वाचा। पुणे शहराचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री माननीय मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त सिंहगड रोड वडगाव बुद्रुक येथे सामाजिक बांधिलकी आणि ज्ञानप्रेमाचा सुंदर संगम पाहायला मिळाला। नगरसेवक हरिदास चरवड यांच्या पुढाकाराने आयोजित रक्तदान शिबिर आणि फिरते वाचनालय या दोन अर्थपूर्ण उपक्रमांनी समाजसेवेचा अनोखा आदर्श घालून दिला। सिंहगड रोड परिसरात भरवण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला तरुणाईकडून विशेषतः महिला व तरुणींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। समाजासाठी काहीतरी करण्याची उमेद घेऊन तरुणांनी मोठ्या संख्येने रक्तदान केले। या शिबिरात तब्बल 150 रक्तपिशव्या संकलित झाल्या। या उपक्रमाचे आयोजन रेड प्लस ब्लड बँक यांच्या सहकार्याने करण्यात आले होते। यावेळी बोलताना नगरसेवक हरिदास चरवड म्हणाले, रक्तदान हे केवळ दान नव्हे, प्रत्येक थेंबात नवजीवनाचे सामर्थ्य आणि समाजासाठीची जबाबदारी दडलेली असते। फिरते वाचनालय या माध्यमातून तरुणाईमध्ये ज्ञानाची गोडी आणि वाचन संस्कृती वाढवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत। याप्रसंगी भाजपा शहर उपाध्यक्ष सचिन मोरे, मंडला अध्यक्ष यशवंत लायगुडे, बाळासाहेब जाधव, हरिदास लगड, अनिल चरवड, शिवाजी येवले, डॉक्टर विवेक काळे, विद्याचरण मनेरे, सचिन मनेरे, ॲडव्होकेट सागर चंदनशिवे, सुनील चरवड, चंद्रकांत पवळे, आकाश लोणारे, केदार जाधव तसेच रेड प्लस ब्लड बँकेचे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। सामाजिक कार्य, ज्ञान प्रसार या दोन्ही क्षेत्रांना जोडणारा हा अभिनव उपक्रम स्थानिक नागरिकांनी आणि स्वयंसेवकांनीही मोठ्या प्रमाणात कौतुकास्पद ठरवला। याच्या निमित्ताने मला वाटतं एक आगळीवेगळी क्रांती आपल्या पुणे शहरामध्ये, महाराष्ट्रामध्ये झालेली आहे। भव्य असा त्याचं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे असा पुस्तक महोत्सवाचं आयोजन आपल्या भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस आदरणीय राजेशजी पांडे यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी भरत असतो आणि त्या अनुषंगाने हे पुस्तक महोत्सव जो आहे तो घराघरामध्ये लोकांमध्ये पोहोचावा म्हणून हे फिरते वाचनालय आपण पुणे शहरामध्ये ही जी व्हेकल आहे, बुक ऑन व्हेकल अशी संकल्पना निश्चितपणे म्हणावं लागेल। असं पूर्ण पुणे शहरामध्ये फिरतं वाचनालय गाडीच्या माध्यमातून फिरवतो आणि त्याचा प्रचार आणि प्रसार करतो। मला वाटतं वडगाव बुद्रुकमध्ये आणि प्रभाग क्रमांक 34 मध्ये वडगाव बुद्रुक, धायरी, नरे या तिन्ही गावांमध्ये हे फिरते वाचनालय आज फिरणार आहे। त्या अनुषंगाने वाचनाची आवड त्याचबरोबर पुस्तक महोत्सवाचं प्रचार आणि प्रसार करावा हा हेतू निश्चितपणे आहे आणि आपल्या उपनगरामध्ये पोहोचावी, आपल्या उपनगरामध्ये वाचन संस्कृती रुजवावी या दृष्टिकोनातून ही नवीन संकल्पना आपण या ठिकाणी घेतलेली आहे। मी आदरणीय राजेशजी पांडे जे आहेत त्यांच्या मनापासून आभार मानतो। आजचा दिवस जो आहे खूप महत्त्वाचा आहे। आपल्या पुणे शहराचे खासदार, केंद्रीय राज्यमंत्री आदरणीय मुरलीधर अण्णा मोहोळ यांचा आज वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त आज आपण रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला पुस्तक वाचनालय जे आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहोत। मी मनापासून आदरणीय मुरलीधर अण्णा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। अतिशय कुटुंबवत्सल असं व्यक्तिमत्व, कार्यकर्त्यांवरती प्रेम करणारं असं व्यक्तिमत्व, अतिशय प्रामाणिक आणि स्वच्छ चारित्र्याचं व्यक्तिमत्व आपल्या पुणे शहराला लाभलेलं आहे। त्यांचं काम, त्यांचा जनसंपर्क, कामाप्रती असलेली त्यांची सातत्यपूर्ण काम करण्याची इच्छाशक्ती यामुळं ते लोकांमध्ये लोकप्रिय आहेत। जनताभिमुख असं नेतृत्व आपल्याला मिळालेलं आहे। उत्तम आरोग्य, आनंदी जीवन त्यांना मिळावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। त्यांना वाढदिवसाच्या आमच्या पुणेकरांच्या वतीने, सिंहगड रोड वासियांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि सर्व कार्यकर्त्यांना निश्चितपणे एक आदर वाटावा असं एक वटवृक्ष जो आहे तो आमच्याबरोबर राहावा अशी निश्चितपणे भावना या ठिकाणी व्यक्त। पुण्यनगरीचे लोकप्रिय खासदार मुरली अण्णा मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या भागाचे कार्यक्षम नगरसेवक हरिदास चरवड यांनी रक्तदानाचा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे। या रक्तदानासाठी 100हून अधिक बाटल्या आतापर्यंत झालेल्या आहेत। तर मुरली अण्णांना मी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो आणि तसंच हरिभाऊंनाही शुभेच्छा देतो की भाऊंनी जे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे, त्यानंतर फिरते पुस्तक वाचनालय जो केलेला आहे आणि मुरलीधर अण्णा मोहोळ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। वडगाव बुद्रुकमध्ये माननीय केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी वडगाव बुद्रुकमध्ये हरिदास कृष्ण चरवड यांनी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी फिरतं वाचनालय
वडगावमध्ये किंवा वाचना प्रसार आणि प्रचार व्हावा ह्या उद्देशाने या ठिकाणी या वडगावमध्ये किंवा सिंहगड रोडला फिरते वाचनालयाचे उभी आज या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे. त्याबद्दल मी हरिदास चौडे यांना शुभेच्छा देतो आणि त्याचप्रमाणे हे काम केल्याबद्दल शुभेच्छा देतो आणि मुरलीधर मोहोळ यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.